नमस्कार, सानवी हिंदी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुरकुरीत मेदू वडा आणि सांबर रेसिपी। तुम्हाला समजलंच असेल मेदू वडा किती कुरकुरीत बनला आहे। मेदू वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असा तयार होणार आहे। तसेच ज्यांना सांबरमध्ये दुधी भोपळा किंवा लाल भोपळा अशा भाज्या आवडत नाहीत आणि सांबरची गोडसर चव देखील आवडत नाही अशा लोकांसाठी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सांबर बनवणार आहे। चला तर मेदू वडा आणि सांबर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मेदू वडा बनवण्यासाठी अर्धा किलो उडीद डाळ लागणार आहे। कपाच्या प्रमाणानुसार 2 कप उडीद डाळ घेतलेली आहे। आता उडीद डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ पाण्याने धुवत असताना डाळीचं पाणी हे जास्त प्रमाणात पांढरं दिसत आहे कारण ही डाळ जात्यावरती दळलेली आहे। तसेच डाळ पॉलिश देखील केलेली नाही, परंतु या डाळीचे मेदू वडे बनवले तर चवीला अगदी उत्तम लागतात। मी इथे 3 वेळा पाण्याने उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता डाळीमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास भिजायला ठेवायचं आहे। अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ डाळ भिजवून घ्यायची नाही। उडीद डाळ भिजत आहे तोपर्यंत सांबरची तयारी करूया। इथे मी पाव वाटी मुगाची डाळ, तसेच पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। या तिन्ही डाळी देखील घरी बनवलेल्या आहेत, विदाऊट पॉलिश आहेत, त्यामुळे सांबरला देखील खूप छान अशी चव येणार आहे। या तिन्ही डाळी एकत्र मिक्स करायचे आणि पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। सांबर बनवताना फक्त तुरीची डाळ वापरली जाते, परंतु मी इथे मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि हरभरा डाळ या तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत, त्यामुळे सांबर अगदी वेगळ्या पद्धतीचं बनणार आहे। आता डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल घालायचं आहे। डाळ शिजवताना तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही। आता यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून कुकरला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत। आता डाळ शिजून तयार झालेली आहे, स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। सांबर बनवण्यासाठी डाळ अगदी मऊ अशी शिजवून घ्यायची, त्यामुळे सांबर अगदी एकसंध तयार होतं। आता सांबर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले तडतडले की कढीपत्ता घालायचा आहे, लसूण घालायचं आहे। या पद्धतीचे सांबर बनवत असताना लसणाचा भरपूर वापर करायचा आहे। लसणाची छान फोडणी बसल्यामुळे सांबरला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, तो देखील छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगावरती परतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यानंतर देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मसाले घालायचे। 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे, याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा सांबर मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले थोडेसे तेलावरती परतल्यानंतर याच्यामध्ये शिजवून घेतलेली स्मॅश केलेली डाळ घालायची। डाळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। शक्यतो सांबर हे थोडंसं पातळच असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिट मंद गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे। थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सांबर तयार झालेलं आहे। सांबर तयार करेपर्यंत डाळ देखील भिजलेली आहे। आता डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। डाळ फक्त अर्धा तासच भिजवायची आहे। जर जास्त वेळ डाळ भिजवली गेली तर वडे हे जास्त तेल पितात। डाळीतील सर्व पाणी नितळून घ्यायचं आहे। जर डाळ बारीक करत असताना त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर डाळ बारीक केल्यानंतर मिश्रण पातळ होतं आणि त्याच्यापासून तुम्हाला वडे नीट बनवता येत नाहीत, हवा तो शेप देता येत नाही। अशा पद्धतीने डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे मग मेदू वडा आतून अगदी सॉफ्ट तयार होतो।
तुम्ही इथे पाहू शकता पीठ अगदी घट्ट असं तयार झालेलं आहे, थोडंसुद्धा पातळ नाही. हे पीठ असंच असलं पाहिजे तरच याचे वडे व्यवस्थित बनतात. अशा पद्धतीने अगदी बारीक डाळ वाटून घेतलेली आहे. आता डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे पीठ विस्करच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर हाताने 5 ते 7 मिनिट फेटून घ्यायचं आहे. पीठ फेटत असताना एकाच दिशेने फेटायचं आहे, म्हणजे मग आतमध्ये हवा भरली जाईल आणि मेदूवडा आतून अगदी सॉफ्ट तयार होईल. तुम्ही जसं हे मिश्रण फेटत जाल तसं हे मिश्रण थोडंसं हलकं होतं, फ्लफी तयार होतं आणि थोडंसं व्हाईट कलरचं देखील दिसायला लागतं. तुम्हाला समजलंच असेल की आता हे मिश्रण दुप्पट झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेदू वड्यामध्ये ओलं खोबरं घातल्यामुळे छान असा क्रंचीनेस येतो. आता या मिश्रणाचे मेदू वडे बनवायला घेऊया. त्यासाठी हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि एक छोटासा गोळा हातावरती घ्यायचा आहे. त्याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि थोडासा चपटा करायचा आहे आणि अंगठ्याने बरोबर मध्ये त्याला होल पाडून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट वडा तेलामध्ये सोडायचा आहे. वडे तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता यामध्ये डायरेक्ट वडा सोडायचा आहे. आता पुन्हा वडा बनवताना हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि एक छोटासा गोळा हातावरती घ्यायचा आहे. त्याला गोल असा आकार द्यायचा आहे, थोडासा चपटा करायचा आहे आणि बरोबर मध्ये त्याला अंगठ्याने होल पाडायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. जर तुम्हाला मेदू वड्याचा आकार हा अगदी परफेक्ट गोल हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं रवा किंवा तांदळाचं पीठ घालू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला वड्यांना आकार व्यवस्थित देता येतो. परंतु हे वडे आतून सॉफ्ट बनत नाहीत, अगदी कडक असे बनतात. जर तुम्हाला मेदू वड्याची अगदी ओरिजिनल टेस्ट हवी असेल तर या पिठामध्ये तुम्ही काहीही मिसळायचं नाही. थोडासा आकार बिघडला तरी चालेल, परंतु काहीही न घालता तुम्ही मेदू वडे बनवून पहा. चवीला अगदी छान लागतात. मेदू वडा तेलात सोडल्यानंतर वरून थोडंसं चमच्याने तेल सोडायचं आहे, म्हणजे मग मेदू वडा छान फुलतो. खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर वडे उलटायचे आहेत आणि पुन्हा दुसरी बाजू देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि पुन्हा उलटपालट करत वडे अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. त्याचा थोडासा डार्क गोल्डन कलर आला पाहिजे. वडे मिडियम फ्लेमवरती तळायचे आहेत, म्हणजे मग आतून देखील व्यवस्थित तळले जातात. आता वडे तळून तयार आहेत. एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यातील सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान कुरकुरीत मेदू वडा आणि सांबरची रेसिपी तयार झालेली आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला कुरकुरीत मेदू वडा आणि वेगळ्या पद्धतीच्या सांबरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.